असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। दक्षिण भारतामध्ये आणि ईशान्य भारतामध्ये मान्सून जरी दाखल झालेला असला तरी तो उत्तर भारतामध्ये मात्र अजूनही दाखल झालेला नाही आणि रेंगाळण्याची शक्यता सध्या भारतीय हवामान खात्यानं वर्तवलेली आहे। त्यातच राजधानी दिल्लीतलं जे तापमान आहे ते अजूनही 45 डिग्रीवरच आहे। सध्या मी इंडिया गेट परिसरामध्ये आहे। आपण जर पाहिलं तर पर्यटकांची तुरळक जी गर्दी आहे ती या परिसरामध्ये दिसून येते। कायम या भागात मोठी गर्दी असते, मात्र सध्या गर्दीचं प्रमाण जे आहे ते कमी झालेलं आहे। प्रामुख्याने पाहायला गेलं तर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान ही जी उत्तरेकडची राज्य आहेत या राज्यांमध्ये अजूनही मान्सून पोहोचलेला नाही। त्यामुळे शेतकऱ्याला खरं तर चिंता आहे, कारण ईशान्य भारतात दमदार असा पाऊस पडतोय आपल्याला माहिती आहे। हाँ शुक्ला जी, भिजवाना सिर्फ अल्ट्राटेक ही। मान गया बेटा, पर अल्ट्राटेक ही क्यों? आप ही ने तो कहा था कि घर जिंदगी में सिर्फ एक ही बार बनता है। घर एक मौका एक, इसलिए सीमेंट भी देश का नंबर 1। अल्ट्राटेक, इंडियाज नंबर 1 सीमेंट। सिक्कीमसह अनेक राज्यांमध्ये आणि दुसरीकडे दक्षिण भारतात देखील केरळ, तामिळनाडूमध्ये देखील, महाराष्ट्रातल्या काही भागात देखील दमदार असा पाऊस झालेला आहे। पण राजधानी दिल्लीमध्ये मात्र अजूनही पाऊस नाही। आपण पाहतोय म्हणजे 45 डिग्रींवर तापमान जे आहे ते पोहोचलेलं आहे। समोर जर पाहिलं तर राष्ट्रपती भवन म्हणजे कर्तव्यपथावर या भागात देखील कायम गर्दी असते, मात्र सध्या ही देखील गर्दी जी आहे ती कमी झालेली आहे। एकंदरीतच काय तर मान्सून लांबणीवर पडणार असल्यामुळं उत्तर भारतातल्या शेतकऱ्यांची आता चिंता जी आहे ती वाढलेली आहे, कारण इतर राज्यांप्रमाणेच उत्तर प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पिकं घेतली जातात आणि पाऊस जर वेळेवर पडला नाही तर दुष्काळ सदृश परिस्थिती या राज्यांमध्ये देखील निर्माण होऊ शकते। व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।